तथागत भगवान गौतम बुद्ध नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी हा भारताला संदेश देणारे संत नामदेव महाराज, तीर्थी पाणी देव रोकडा सज्जनी अशी शिकवण देणारे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वराज्याची संकल्पना राबवणारे शहाजी महाराज, स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, छात्रवीर युवराज धर्मपंडित संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांची पहिली शिवजयंती या भारतामध्ये साजरी केली असे महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो असे भारताला संविधान बहाल करणारे बुद्धिसम्राट ज्ञानपंडित, विश्ववंदनीय भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकसाहित्यकार अण्णाभाऊ साठे, संत रविदास, संत कबीर, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्यामाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती रमामाई आंबेडकर आणि या भारतातील पहिल्या महिला श्री राज्यकर्त्या रजिया सुलतान आणि या भारतातील पहिल्या धर्मचिकित्सक मुक्ता साळवे, दिवसा गावातील घाण साफ करणारे आणि रात्री कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे व तुमच्या आमच्या मेंदूतील घाण साफ करणारे तपमूर्ती कर्मयोगी संत गाडगे महाराज आणि या देशातले खरे संत आणि शेवटचे संत संत तुकडोजी महाराज या मानवतावादी महापुरुषांना, विरंगणांना व हृदयप्रेमी मातांना मी संजय भीमराव भालेराव तिवार असं अभिवादन करतो। आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची जयंती लोणी काळभोर बौद्ध विहार या ठिकाणी होत असून मी भारतातील सर्व तमाम नागरिकांना छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने जर मित्रांनो पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते खरं कार्य शाहू महाराजांमुळे आहे, कारण शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार मदत केलेली आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार आपल्या बहुजन समाजाला सांगितलेलं आहे की एक वेळी माझी जयंती जरी साजरी नाही झाली तरी चालेल, पण छत्रपती शाहू महाराजांची ज्या पद्धतीने मुस्लिम बांधव ईद मोठ्या पद्धतीने साजरी करतात व हिंदू बांधव मोठ्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करतात, त्या पद्धतीने शाहू महाराजांची जयंती साजरी झाली पाहिजे। कारण शाहू महाराजांचं जे मागासवर्गीय किंवा बहुजन समाजासाठी जे योगदान आहे ते अतिशय मोलाचं योगदान शाहू महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी अहोरात्र कष्ट करून धडपड करून बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोण्या महापुरुषांनी केलं असेल तर ते आहेत छत्रपती शाहू महाराज। म्हणून आज शाहू महाराजांची जयंती आहे आणि शाहू महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर नातं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज हे एका विचाराचे आणि शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी जर मार्गदर्शन करणारे कोण असतील तर खऱ्या अर्थाने शाहू आहेत। म्हणून शाहू महाराजांची जयंती ही मोठ्या थाटामाटात सर्व भारतामध्ये साजरी झाली पाहिजे। सर्वात प्रथम म्हणजे बहुजन समाजाने ती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली पाहिजे अशी मी बहुजन समाजाला विनंती करतो। आणि शाहू महाराजांचं जे काम आहे, शाहू महाराजांनी जे समाजासाठी योगदान दिलंय, शाहू महाराजांनी जे समाजासाठी बलिदान दिलंय, त्यांनी अहोरात्र कष्ट केलंय, अशा शाहू महाराजांना मी मानाचा मुजरा करतो। तर शाहू महाराजांनी जे सामाजिक काम केलेलं आहे म्हणजे मागासवर्गीयांसाठी हॉस्टेल बांधणे, नुसतं मागासवर्गीयांसाठीच नाही तर बहुजन समाजातल्या मग ख्रिश्चन असतील, पारशी असतील, यहुदी असतील, मुसलमान बांधव असतील, मांग असतील, महार असतील, चांभार असतील, वडार असतील, कुंभार असतील, या सर्व बहुजन समाजासाठी शाहू महाराजांनी बोर्डिंग चालू करून नुसतं बोर्डिंगच चालू केलं नाही तर त्यांच्यासाठी शालेय शिक्षणासाठी त्यांनी राजाराम कॉलेज हे देखील काढलं आणि तेथील बहुजन समाजातील प्रत्येक मुलाला फ्रीमध्ये शिक्षण मिळावं यासाठी शाहू महाराजांचं जे योगदान आहे ते योगदान फार मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आहे। ज्यावेळी खऱ्या अर्थानं शाहू महाराजांना बहुजन समाजाची परिस्थिती समजली, शाहू महाराजांना राजे म्हणण्यासाठी नाकारले, शाहू महाराजांना शूद्र म्हटलं गेलं आणि शाहू महाराजांच्या लक्षात आलं की जर माझ्यासारख्या एखाद्या महाराजाला जर शूद्र म्हणत असतील तर बहुजन समाजातील म्हणजे मागासवर्गीयांची काय परिस्थिती असेल, ही ज्यावेळी शाहू महाराजांच्या लक्षामध्ये आली आणि शाहू महाराजांच्या लक्षामध्ये आल्यानंतर शाहू महाराजांनी त्याच्यावर एक निर्णय घेतला, विचार केला आणि 26 जुलै 1902ला बहुजन समाजाला संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण देऊ केलं। आणि ते 50% आरक्षण याच्यासाठी देऊ केलं की बहुजन समाज हा आरक्षणामुळे तरी पुढे येईन, शिकल, संघटित होईल आणि संघर्ष करेल। आणि संघर्ष शिकल्यामुळं या बहुजन समाजामध्ये
पूर्णपणे लोक विद्वत होतील, लोकांना खऱ्या अर्थाने अभ्यासामुळं त्यांना देव धर्म कर्मकांड यापासून त्यांना मुक्ती मिळेल, यासाठी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला 50% आरक्षण देऊ केलं. शाहू महाराजांचे विचार आहेत. शाहू महाराजांनी जे महाराष्ट्रासाठी असेल, भारतासाठी असेल, इथल्या महिलांसाठी असेल, इथल्या प्रत्येक मागासवर्गीय तळागाळातील लोकांसाठी जे बहुमूल्य काम केलं, खऱ्या अर्थानं महिलांना, विधवा महिलांना जो न्याय मिळाला, तो त्याचं योगदान जे आहे ते शाहू महाराजांना आहे. आणि शारदा जो कायदा होता, शाहू महाराजांनी लहानपूर्वी मुलींची एकदम पाळण्यात असताना लग्न व्हायची, तो कायदा शाहू महाराजांनी विरुद्ध करून बाल कायदा बंद करण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराजांचे आपण जर आदर्श घेणार असाल तर शाहू महाराजांचे खरे विचार आपण प्रसारित आणि प्रचारित केली पाहिजेत. म्हणजे शाहू महाराजांनी जे बहुजन समाजासाठी जे काम केलेलं आहे त्याचा प्रसार झाला पाहिजे, त्याचा प्रचार झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं शाहू महाराजांनी आपल्या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं काय जेवढं काम केलं तेवढं फक्त बहुजन समाजासाठी 28 वर्ष काम करणारे राजे म्हणजे शाहू महाराज राजे आहेत. आणि ते फक्त सर्वांसाठी, एकट्या बहुजन समाजासाठी नव्हे तर सर्व तेली तांबोळी पारशी यहुदी या सर्व समाजासाठी, या सर्व भारतातील सर्व महिलांसाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीसाठी, या महाराष्ट्रातल्या मातीतल्या प्रत्येक माणसासाठी जर अहोरात्र काम करणारे जर कोण असतील ते आहे छत्रपती शाहू महाराज. 26 जून हा समता दिवस आहे आणि समता दिवस असल्या कारणास्तव संपूर्ण भारतातल्या माणसांना समानतेचा अधिकार मिळालेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील असे म्हटलेले आहेत की शाहू महाराजांची जयंती ही राष्ट्रीय जयंती झाली पाहिजे व राष्ट्रीय जयंती झाल्यावर या भारतामध्ये राष्ट्रीय जयंती होताना या भारतातल्या, जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सुट्टी असती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला सुट्टी असती, त्याच पद्धतीने शाहू महाराजांच्या जयंतीला देखील सुट्टी मिळाली पाहिजे इथल्या भारतीय नागरिकांना. तोपर्यंत लोकांना छत्रपती शाहू महाराज खरे राजे काय होते याचं लोकांना प्रत्यक्ष मिळणार नाही. त्याच्यामुळं सुट्टी डिक्लेअर झाल्यानंतर नक्की कशासाठी सुट्टी डिक्लेअर झाली असं लोकांना वाटेल आणि शाहू महाराजांचा खऱ्या अर्थानं विचार प्रत्येकाच्या घरोघरी जाईल, अशी मला प्रामाणिकतापणे असं वाटतंय की शासनाने शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त ऑल भारतामध्ये सुट्टी डिक्लेअर करावी अशी मी शासनाला विनंती करतो. मी सिद्धार्थ संघ तरुण मंडळ लोणी काळभोर या मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असून मी पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्त्यांना व सर्व बहुजन समाजातल्या लोकांना विनंती करतो की शाहू महाराजांची जयंती ही प्रत्येकाच्या घरोघरी साजरी झाली पाहिजे व शाहू महाराजांचे विचार हे प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचले पाहिजेत, अशी मी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव हवेली तालुका या वतीने मी आपला सर्वांना जाहीर करतो की आपण सर्वांनी शाहू महाराजांची जयंती ही प्रत्येक गावागावामध्ये नव्हे तर प्रत्येक घरामध्ये झाली पाहिजे. कारण शाहू महाराजांचे विचार प्रत्येकाच्या घरात पोचावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.